मैत्रिणींनो, आज आपण मुळ्याच्या पानांची भाजी व मुळा सलाद पाहणार आहोत. सुरुवातीला आपण मुळ्याच्या पानांची भाजी बघूया. यासाठी 2 मुळ्यांची पाने घेतली आहे. अर्धी वाटी मुगाची डाळ घ्यायची आहे. तच 1 कांदा, 8 ते 10 लसूण पाकळी, अर्धा इंच आले, कढीपत्ता व कोथिंबीर घ्यायची आहे. प्रत्येकी 1 टेबलस्पून लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड, 1 टीस्पून हळद, जिरे, मोहरी आणि चवीनुसार मीठ. सुरुवातीला लसूण, आले, जिरे बारीक करून घ्यायचे आहे. सोबतच कांदा व कोथिंबीर बारीक कापून घ्यायची आहे. मुगाची डाळ स्वच्छ धुवून 10 ते 15 मिनिटांसाठी भिजत घालायची आहे. मुळ्याच्या पानांचा जाडसर भाग कट करून काढून टाकायचा आहे आणि बाकीचा भाग भाजीसाठी कट करून घ्यायचा आहे. आता एका कढईमध्ये मध्यम आचेवर 2 पळी तेल घ्यायचे आहे. त्यामध्ये तेल तापल्यानंतर मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर कढीपत्ता व कांदा घालायचा आहे. कांदा गुलाबीसर झाल्यावर बारीक केलेले लसूण, आले, जिरे घालून तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. याने स्वाद छान येतो. यानंतर हळद, लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड घालायची आहे व छान परतून घ्यायची आहे. सर्व साहित्य परतून घेतल्यानंतर भिजवलेली डाळ पाण्यासहित घालायची आहे. डाळ छान शिजवण्यासाठी झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यावी. सात ते 8 मिनिटांनंतर डाळ शिजत आल्यानंतर कापलेली पाने डाळीत घालावी व परतून घ्यावी.
परतून घेतल्यानंतर चवीपुरते मीठ घालावे. भाजीतील सर्व पाणी आटले आहे. 5 मिनिटांमध्ये भाजी तयार होते. वरून कोथिंबीर घालावी व भाजी भाकरीसोबत अतिशय छान लागते. मुळा सलादसाठी साहित्य आहे: 1 मुळा, 2 हिरवी मिरची बारीक कापलेली, कोथिंबीर व कढीपत्ता, चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ. मुळाची साल काढून त्याचा किसणीच्या साहाय्याने किस पाडावा. आता एका पॅनमध्ये अर्धा टेबलस्पून तेल घालावे. तेल तापल्यानंतर जिरे घालावे. त्यानंतर कढीपत्ता, मिरचीचे काप, त्यानंतर चिमूटभर हळद घालून किसलेला मुळा घालावा व 1 मिनिटांपर्यंत परतून घ्यावा. चवीनुसार मीठ घालावे व अशा तऱ्हेने सलाद तयार झाले आहे.